नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी, जय जोहार. तर मित्रांनो, आपले फायनली गावदेवात आलो हो. आणि तुम्ही बॅकग्राऊंडला वगैरे नागत होस गावदेव आहे. आणि रणकोल गावामधून 14 किंवा 15 पाडं आहेत. त्याच्यातला 7 पाडं म्हणून या ठिकाणी रणकोल सुतारपाड्यात गावदेव बांधलेला होता. आणि ते ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओत जी काय गावदेवाची वारली पेंटिंग वगैरे काढलेली आहेत आणि जी जुनीपासून ते आतापर्यंत कशी पद्धतीचं देव वगैरे आणले, कुठून देव वगैरे आणले, ती सर्व डिटेलमध्ये ते वारली पेंटिंगमध्ये दाखवेल आहे. तर 7 पाडं म्हणून या सुतारपाड्यामध्ये गावदेव आहे. तर एक फॉबलूनपाडा आणि वाढमपाडा, पारधीपाडा, सुतारपाडा, खुमारपाडा आणि हाडलपाडा हे 7 पाड्यामधून सुतारपाडा या ठिकाणी गावदेव बांधलेलं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरे जे काय पाडे आहेत ते पाटीलपाड्यामध्ये गावदेव बनवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये 7 किंवा 8 पाडं ठेवलेले आहेत. आणि रणकोल गावामध्ये 2 गावदेव आहेत. तर या रणकोल गावामधून सुतारपाड्यामध्ये जे काय गावदेव आहे ते ठिकाणचा जो काय वारली पेंटिंग आणि देव वगैरे कोणकोणते आहेत ते थोडकेसे या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नांगत राहा. व्हिडिओ आवडत लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला नवीन असतील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही नांगतो वाघोबा देव आहे हा. आणि तो तिकडनं आहे, तो शिपाई आहे. आणि इकडनं तुम्हाला मी दाखवतो हे जवळ इकडनं झाडाचे हे केलेले आहे आणि माड वगैरे केलेले आहे. माडावरती तो भंडारे वगैरे चढत आहे. त्याच्यानंतर ते ताडी घेऊन बसलेले आहे तिकडं. आणि जो फॉपलूनपाड्यातून जो देव आणेल तो देव बैलगाडीत आणेल. तो बैलगाडी वगैरे आणि तो जो देव आणेल तो आणि यो हा पण देवच आहे. आणि जो माणूस देव आणताना जी काही गाडी बैलगाडीत आणताना जो माणूस पुढे गेला त्याला या ठिकाणी पाडलेला होता. तो पाडलेला आहे. कारण जेव्हा आपण देव घेऊन जातो बैलगाडीत तर तो पुढेच देव पाहिजे ना, जे काय माणसं होतं ते मागे पाहिजेत. कारण हा ना पुढे गेला त्याच्यामध्ये त्याला पाडून टाकलं. आणि अजून दाखवून मला. आणि हा पूर्ण आहे तो जी काय देवाची आहे मंदिराची, तर पूर्ण निशाणी पूर्ण चित्र काढलेलं आहे त्याच्यानंतर. आणि हे काय जे देवाचे जे काय हे आहेत ते पूर्ण इथे काढलेले आहेत ते आणि खजिरीवर चढताना ताळी काढताना वगैरे पेंटिंग आहे. त्याच्यानंतर ही खजरी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जी काही मटक्यात ताळी घेऊन आणि मटक्याची आग पेटवून ते गरम वगैरे करून लेटर वगैरे आहे. आणि दोघंजण बसून वगैरे आहे. त्याच्यानंतर ही बैलगाडीत काहीतरी सामान वगैरे घेऊन जाताना. त्याच्यानंतर जी 4 बैलाला आपले नेव असे त्यावर्षी आणि मगाशी बैला वगैरे घेऊन डोक्यावर 4 मोहरचाच एक बैल जाताना. नंतर ही लोटका पाणी देताना म्हणजे ही खांद्यावर लहान पोरांना घेऊन जाताना. आणि त्याच्यानंतर जी काय आपली आदिवासी समाजामध्ये जी काय सांस्कृतिक कुठेतरी यो होय तारपा नाच, ढुमछा नाच वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचं आपली समाजाचं नाच ते ठिकाणी वारली पेंटिंग काढलेली आहे. तारपा नाचची वारली पेंटिंग काढलेली आहे ती. त्याच्यानंतर जे काय पावसाळा वगैरे येतो आणि थोडा ढग वगैरे पाणी त्याच्यानंतर इथं पेरणी करत आहात. त्याच्यानंतर पेरणी करून त्याच्यानंतर इथं भात कापत आहात. नंतर इथं भात वाळवत आहात. त्याच्यानंतर भात मला डोक्यावर घेऊन जाणं आणि इकडं झोडत आहात आणि बांधील आहात. आणि त्याच्यानंतर हे नारे आहेत, पूर्ण नारे वगैरे काढलेले आहे. ती वारली पेंटिंग वगैरे काढली. त्याच्यानंतर हे झाड आहे ते पिपलाचे झाड आहे. त्याच्यानंतर अजून पार वगैरे पार आहे. ही पार
म्हणजे त्या ठिकाणी पार आहे ती या ठिकाणी पेंडिंग काढली आहे आणि ही चिंचेचे झाड आहे त्याची खालती आणि ही आहे तोरण आणि त्याच्यानंतर हा खांबेदेव आणि तिथपर्यंत तुम्हाला मी पूर्ण थोडीशी जी मला माहीत होती जे इथला जो गावाचा भगत आहे त्याच्याकडून थोडीशी आपली माहिती घेतली आणि त्याच्यानंतर आपण थोडीशी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगली आहे. त्याला आत मंदिरात म्हणजे ती येत नाही म्हणून त्याला ती बाहेरच ती राहते त्यासाठी ती ठिकाणी ठेवलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून तर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ नांगल्यावर हळूहळू थोडक्याशी तुम्हाला जी मला माहिती होती जी काही गावाचा भगत आहे ती त्याच्याकडून थोडीशी माहिती घेऊन मी तुम्हाला माझी पद्धतीची थोडक्याशी तुम्हाला मी माहिती सांगली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतील माझी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करेन.